सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस आयजी दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ एक्सवरती पोस्ट करण्यात आलेला आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये आयजी दत्ता कराळे का गेले होते असा सवाल देखील अंजली दमानियांनी विचारलाय। भोंदूबाबाच्या कार्यक्रमामध्ये आयजी दत्ता कराळे यांनी भाषण देखील केलं असा दावा दमानियांचा आहे। दत्ता कराळे आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा देखील दमानियांचा दावा आहे। नाशिकचे पोलीस आयजी दत्ता कराळे यांच्याही चौकशीची मागणी दमानियांनी केली आहे। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं अशी त्यांची विनंती आहे। भोंदू अशोक खरात आणि नाशिकचे पोलीस आयजी यांच्यामध्ये नेमका संबंध काय याची ही चर्चा सुरू झाली आहे। कॅप्टन सरांचं आता एका वक्त्याने सांगितलं की वाचासिद्धी आहे, त्याची वाचासिद्धी काय आहे याचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असणार म्हणूनच आपण या ठिकाणी नजर त्याची ओळख करतोय। माझ्यापासून म्हणजे सरांनी माणूस पाहिला की तो माणूस काय आहे, एक एक्सरे म्हणा, MRI स्कॅनिंग म्हणा, जे काय म्हणता येईल ते खऱ्या अर्थाने यांच्या नेत्रातून होतं, यांच्या चेहऱ्यातून होतं आणि ते आपल्या व्यक्तीला आपल्याला आपल्या अडचणी, आपले भविष्य काय, भविष्य म्हणजे भविष्याचे मार्ग काय असावा या बाबतीत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात। गुरु कोणताही गुरु हा मी गुरु आहे असं सांगत नाही, भक्तगण सांगतात की हे आमचे गुरु आहे आणि हाच गुरुचा मोठेपणा आहे। नाहीतर स्वतःमध्ये सांगणारे खूप आहेत, परंतु खऱ्या अर्थानं कोणताही गुरु आपल्याबद्दल सांगत नाही, हे या गुरुचं एक मोठेपण आहे। मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगणार, बरेच वक्ते बोलले अजूनही बोलणार असतील। बंधूंनो आणि भगिनींनो, आपले आई वडील आपले पहिला गुरु आहेत। आपल्याला जो मार्गदर्शन करतो वास्तविक एवढ्या शांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।